ना इथे आज तुम्ही इथेच बसला होता इथेच कुठेच ना सर्वांना जय भीम नमो बुद्धाय। आज आपण या ठिकाणी आला हे बाबासाहेबांनी स्वतःच्या हाताने बुद्ध मूर्ती बसवलेलं ऐतिहासिक ठिकाण आहे। तुम्हाला माहिती आहे या ठिकाणाबद्दल जास्त माहिती आहे? बरं, भंतेजींनी काही माहिती सांगितली असेल तुम्हाला तुम्हाला वाचलं असेल किंवा काय थोडीफार माहिती असेल, पण तुम्ही आज या धम्मभूमीवर आला आणि या धम्मभूमीचे आम्ही छोटेसे कार्यकर्ते म्हणून तुमचं या ठिकाणी स्वागत करणं आमचं काम आहे आणि म्हणून आम्ही सगळेजण या ठिकाणी तुमचं सगळ्यात पहिले स्वागत करतो आणि आपले पूज्य भंतेजी प्रज्ञाबोधी महात्मेरोजी यांचं या ठिकाणी आपण स्वागत करूया। त्यांचं या धम्मभूमीचे सरचिटणीस अशोकराव गायकवाड यांना मी विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी भंतेजीचं त्यानंतर आपल्या इथे तिकून हे लाईट चमकते ना व्यवस्थित नाही अभिधम्मा या आहेत, मी त्यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं अशोकराव या ठिकाणी स्वागत करतील। दिलं का माझं आणि आपले भंते सागर मोदी यांचं सुद्धा स्वागत या ठिकाणी अशोकराव गायकवाड करतील। मी या ठिकाणी एवढ्यासाठी उभा आहे की तुम्ही इथपर्यंत आला तर तुमचं एकतर स्वागत व्हावं आणि तुम्हाला या ठिकाणाबद्दल माहिती व्हावी। तर मी विनंती करतो म्हणजे मी भंतेजींना विनंती करतो की तुम्ही मला काही नावं सांगावी जे इथे उपासक आहेत। एक प्रातिनिधिक स्वागत आपण त्यांचं सुद्धा करूया। आमच्या माता भगिनी आहेत यांच्यापैकी जे कोणी आपले चांगले कार्यकर्ते आहेत त्यांचं सुद्धा आपण या ठिकाणी स्वागत करूया। मी अशोकरावांना विनंती करतो की त्यांनी भंतेजींचं नाव सांगा। मंगलमय प्रसंगी सायंकाळच्या वेळेला या विहाराचे जे काही पदाधिकारी आहेत आदरणीय अशोक गायकवाड सर आणि त्यांचे सहकारी राहुल खांडेकर यांनी आज तुमच्या एवढ्या मोठ्या उपासकांचा जनसमुदाय एकत्र या विहाराला भेट देतात आणि त्यामुळे या ठिकाणी तुम्हा सर्वांचं या ठिकाणी स्वागत ते करू इच्छितात। सुरुवातीलाच या ठिकाणी उपस्थित पूजनीय भिक्खू संघाचा आणि पूजनीय आर्याजी यांचा या ठिकाणी सन्मान केला, गौरव केला, आदर सत्कार केला। त्यांचं असं म्हणणं आहे की आपल्या धम्मसहलीतील काही उपासकांचा आपण या विहाराच्या आणि त्यांच्या कमिटीच्या वतीने आपण सन्मान करूया। तर त्यांनी काही उपासकांचे नाव सुचवायला सांगितले। तर माझं असं म्हणणं आहे साहेबांना की वैयक्तिक कोणाचे नाव सुचवण्यापेक्षा, कारण आपण कमिटीच्या वतीने या विहाराच्या वतीने भिक्खू संघाचं स्वागत केलेलं आहे, कारण मी एका दोघांचे नाव घेऊ तर मला सर्व उपासक सारखे आहेत। पुन्हा उद्या आमच्यामध्ये असं होईल का भंतीनं तोंड पाहून त्यांचं नाव उठवलं, असं होऊ नये। आपल्या समाजामध्ये असं जास्त होते, भंतीजीला तेच दिसले, आम्ही नाही दिसलो, ते बरे दिसले, त्यांना बरं उठवलं, आम्हाला नाही उठवलं, हा प्रकार आपल्या समाजामध्ये जास्त आहे। आणि म्हणून मला असं वाटतं कोण्या महिलांना उठवण्यापेक्षा किंवा कोण्या उपासकांना उठवण्यापेक्षा आपण तुम्हा विहाराच्या कमिटीच्या सर्वांच्या वतीने एकदा सर्वांचं स्वागत करूया। आपण सर्वांनी साधू 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 साधू। तर
मी बंदी या ठिकाणी या विहाराबद्दल थोडीशी माहिती आपल्याला देऊ इच्छितो. तर सर्वात पहिले आपण या जगातील सर्वात गर्व करणारी गोष्ट ही तुमच्या आयुष्यात आज घडलेली आहे असं तुम्ही समजा. म्हणजे काय असू शकेल आपल्या आयुष्यातली एखादी गर्व करणारी गोष्ट? आपल्या आईवडिलांना आपल्या मुलांना म्हणजे तो मुलगा काहीतरी तो कमावतो त्यावेळेस त्याला गर्व करण्यासाठी की आपल्या मुलांनी आज 10वी मध्ये एवढे मार्क्स मिळवले, तो पहिला आला, त्याचा आपल्याला गर्व वाटतो. आज या वयात तुम्ही आलेला आहात, आपल्यासाठी आपले आई वडील कोण आहेत? बाबासाहेब. आणि बाबासाहेबांच्या या जिथे बाबासाहेबांचे म्हणजे पावलं लागली, नुसतं पावले लागले नाही, ही जगातली एकमेव अशी भूमी आहे, पहिली भूमी आहे की ज्या ठिकाणी तथागत बुद्ध आणि बाबासाहेब एकत्र या ठिकाणी आलेले आहेत. ही भारतातली पहिली अशी भूमी आहे. कारण ज्यावेळेस 1954 ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तथागत बुद्धांचं हे रूप या ठिकाणी बसवलं, स्थापित केलं, तर ही जी घटना आहे ती 1954 ची आहे. आणि आपण धर्मांतर कधी झालं आपलं? 1956 ला. म्हणजे 2 वर्ष अगोदर आपल्याला बाबासाहेबांनी तथागत बुद्ध आपल्याला दिले, बरोबर आहे. तर याचा जर ऐतिहासिक घटनाक्रम आपण बघितला तर या ठिकाणी ही जी आता मोकळी जागा दिसते तुम्हाला, इथे मुलं खेळत आहेत, या ठिकाणी रेल्वे चाळ होते, पोर्टर चाळ म्हणतात तिला. तर पोर्टर चाळ म्हणजे काय की इथे जे रेल्वे ट्रॅक असतात तिथे ते पोर्टर लोक असतात आणि ते जे आहे दगड वाहून इकडे तिकडे घेऊन जाणे, ते स्वच्छ ठेवणे, ही कामं ते करायचे. आणि ही कामं करत असताना त्यांची चाळ या ठिकाणी होती. आणि मग काय व्हायचं, ही साधारण 54च्या 50च्या अगोदरची गोष्ट आहे. त्यावेळेस काय झालं की या ठिकाणी हा जो एरिया आहे या म्हणजे आपली बाबासाहेबांचा जो तिथं तुम्हाला जे अस्थिकलश आहे तो बाबासाहेबांचा अस्थिकलश आहे. तिथून इकडची जी जागा आहे ती मिलिटरीची आहे, ती मिलिटरीची. आणि खालची जागा जी आहे ती रेल्वेची. अशी म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटच्या ताब्यात असलेली ही जागा आहे. इथे राज्य सरकारचा काहीच अधिकार नाही किंवा या जी ग्रामीण म्हणतो आपण नाही का, ही आमची पंचायत आहे किंवा आपण म्हणतो ना आपली ही ग्रामपंचायतचा भाग आहे, ग्रामपंचायतचा असं काहीच भाग नाही. अशा प्रकारची ही जागा होती. त्यामुळे इथं काहीही बांधताना तुम्हाला कर्नलची परमिशन लागायची. कर्नलची तुमच्या औरंगाबादला आर्मीचे हे आहे, बरोबर ना. तर तुम्हाला जर त्या आर्मीच्या एरियात काही करायचं असलं की तुम्हाला कर्नलची परमिशन लागते, ब्रिगेडियरची परमिशन लागते. तशीच परमिशन आपल्याला त्यांची लागायची. मग असं असताना या ठिकाणी विहार बांधणं किंवा काही होणं पॉसिबल नव्हतं. तुम्हाला माहिती आहे बाजूलाच देहू आहे. देहूला काय आहे? संत तुकारामांचं जन्मगाव आहे, बरोबर आहे. संत तुकाराम कालच शिमगा झाला, परवाच्या दिवशी. आपण त्याला होळीनंतरचा दुसरा दिवस जो म्हणतो ना त्या दिवशी त्या ठिकाणी तिथे तुकाराम बीज होती. हे लोक तुकाराम बीज म्हणतात. तुकारामांची हत्या झाली ते मान्य करत नाहीत ते. कारण तुकारामांची हत्या झाली हे जर मान्य केलं तर तुकारामाचं देवत्व नाहीसं होतं ना. तुला देव कोण म्हणणार? आणि यांना तुकाराम देव पाहिजे आणि आपल्याला तुकाराम विद्रोही पाहिजे, हा फरक आहे. तर तुकारामांचं ते गाव आहे, त्या ठिकाणाहून पहिली पालखी निघते, मग ज्ञानेश्वरांची पालखी निघते आळंदीवरून, आणि मग ती पालख्या निघून आपल्या याला जातात पंढरपूरला. मग नेहमी काय व्हायचं की इथं माळ्यांची मंदिरं म्हणजे प्रत्येकाच्या वाऱ्या यायच्या. आणि त्या प्रत्येक वाऱ्या ज्या आहेत कुणाची म्हणजे माळ्यांची जी वारी असेल ती सावता माळ्याच्या एरियात ती लोक त्यांना जेवण खावण त्या मंदिरात त्यांची व्यवस्था करायची. सोनाराची असेल त्यांच्या ठिकाणी, तेल्यांची असेल त्यांच्या ठिकाणी, कुंड्यांची असेल त्यांच्या ठिकाणी. पण आपली जी महारांची चोखामेळ्याची जी यायची वारी यायची त्या वारीला मात्र कुठे जागा नाही. मग आपली लोक काय करायचे, जिथे जागा मिळेल तिथे रस्त्याच्या कडेला जसं असेल तसं तिथे आपली वस्ती करून त्या दिवशी राहायची. जसं आता तुम्ही इथं आले ना, काय आले इथं तुम्ही स्वतः स्वयंपाक करायला लागले, तुम्ही कोणाची परमिशन तुम्हाला असं गरज लागली का की तुम्हाला असं भीती वाटली का अरे आपण इथं स्वयंपाक करू, हे लोकांनी आपल्याला हाताला भेटलं तर काय. पण तेच जर तुम्ही एखाद्या मंदिरात गेले असलं तर तुम्हाला भीती वाटली असते, म्हणजे करतानाच तुम्हाला भीती वाटली असते, भीती येताना नाही वाटली ना. मग त्या लोकांना पण असंच वाटलं त्यावेळी की अशी जर आमची लोक वारीतनी आली त्यावेळेस आपण हिंदू होतो, ही जर लोक इथं आली
तर त्यांना आपला हा जो भाग आहे हा आपला वाटला पाहिजे. आणि म्हणून आपण काय करू, या ठिकाणी एखाद्या मंदिराची बांधणी करू, एक मंदिर बांधतो आणि त्यांनी मंदिर बांधायचं काम चालू केलं. मग आपले जे काही 4-2 लोक मोडके असतात त्यांनी ते काम चालू केलं, एकत्र आले, त्यांनी मंदिर बांधायचा सुरू केलं. हे जे दिसतंय तुम्हाला, हे पूर्व स्ट्रक्चर, हे आपलं जे स्ट्रक्चर आहे हे पहिलं स्ट्रक्चर आहे, मंदिरासारखं स्ट्रक्चर. आता तुमच्या औरंगाबादमध्ये खूप सारे विहार आहे, तुम्ही बघितले असते. विहार असे नसतात, बरोबर ना. हे असं का आहे, हा मंदिराचा शेप दिसतो तुम्हाला. आतमध्ये चौथरा आहे, चौथऱ्यावर मूर्ती बसवलेली आहे, मध्ये अशी जागा आहे, बरोबर ना. हा जो भाग असतो हा कशाचा मंदिरासारखा. तर हे मंदिर बांधलं, मग त्या ठिकाणी तो चौथरा बांधला आणि त्या ठिकाणी हे मंदिराचे जुनं मंदिर आहे, एकदम 1954. मग हे मंदिर बांधायचं त्यांनी ठरवलं. मग आता मंदिर बांधायचं तर देव, आता जसं पंडितींनी सांगितलं, आपल्या लहान लोकांचं जे ठरवण्याचं काम असतं त्याचं एक मत जरी सोडलं मग ते एक मतच होत नव्हतं, देव कोणता बसवायचा. कोणी म्हणायचं मर्यादा बसू, कोणी खंडोबाला बसू. आपल्या औरंगाबादमध्ये खंडोबा कोणी मानत नाही, पण इकडे खंडोबा मानतात, जेजुरी जवळ आहे ना इथे, बरोबर आहे. खंडोबा बसू, कोणी म्हणायचं अजून कोणी बसू, विठ्ठल बसू, तुकाराम बसू, काहीतरी आपलं सुरू. कोणीतरी म्हटलं चोखा मेळा बसू, कारण काय चोखा मेळा आपला संत आहे. इथपर्यंत झालं, सगळं ठीक झालं. कोणीतरी एखादा हुशार व्यक्ती असतो, मग तो काय म्हटला की बाबा बाबासाहेब लोणावळ्याला आलेले आहे, मग आपण बाबासाहेबांना जाऊन भेटूयात का. मग सगळ्यांनी असं 3-4 तारखे आपले जेवढे असतात त्यांनी ठरवलं, ओके चला आपण जाऊया. आणि ती मग बाबासाहेबांना भेटायला गेली लोणावळ्याला. मग बाबासाहेबांना लोणावळ्याला भेटायला गेली. मग बाबासाहेबांना भेटल्यानंतर बाबासाहेबांनी सांगितलं की बाबासाहेबांसोबत बोलण्याची हिंमत होत नव्हती कोणाची, पण हिंमत करून बोलला यायचं की बाबासाहेब आम्ही देहू रोडला एक मंदिर बांधलं आहे आणि त्या मंदिरामध्ये आम्हाला एक मूर्ती बसवायची आहे, देव बसवायचा आहे. तर तुम्ही आम्हाला सांगा कोणता देव बसवायचा आणि त्यासाठी तुम्ही या. बाबासाहेब म्हटले की तुम्ही इथे या. कुठे? राजगृहावर. मी तुम्हाला तारीख देतो. आणि बाबासाहेबांनी तारीख देण्यासाठी त्यांना राजगृहावर बोलवलं. त्यावेळेस बाबासाहेब तिथे काही बोलले नाही त्यांना, ठीक आहे या. बरं, बाबासाहेबांनी पुढे काही सांगितलं नाही, काय करायचं काही कळत नाही झालं. मग ही लोक काय केली, बाबासाहेबांनी सांगितलेल्या तारखेप्रमाणे बाबासाहेब त्या राजगृहामध्ये गेले. राजगृहाला गेल्यानंतर बाबासाहेबांनी त्यांना सांगितलं की काय करलं, तर ते बोलले की आपण इथं चोखा मेळा बसतो किंवा हेच तिथं सांगितलं. बाबासाहेब काय केलं चोखेनं तुम्हाला? बाबासाहेब काय बोलले, काय केलं चोखेनं तुम्हाला? सगळे सांगतात, कुणी काही बोललं नाही. मग शेवटी काय केलं, बाबासाहेब म्हटले तुम्हाला मी नवीन देव देतो, तुम्ही फक्त चौथरा बांधून ठेवा. तुम्ही फक्त चौथरा बांधून ठेवा, मी देव घेऊन येतो, मी तुम्हाला देव देतो. आता बाबासाहेब देव कोणता घेणार होते हा एक मोठा प्रश्न लोकांच्या समोर निर्माण झाला होता. तुम्हाला माहित असेल तर मी काही गोष्टी सांगतो की बाबासाहेब धर्मांतर करणार होते. कधी करणार होते, कधी घोषणा केली बाबासाहेबांनी? 1935 ला. दादासाठी टाळा. 1935 ला एवढा या ठिकाणी बाबासाहेबांनी घोषणा केली होती. काय घोषणा केली होती? मी हिंदू म्हणून जन्माला आलो तरी मी हिंदू म्हणून मरणार नाही. 1935 ला ही घटना आहे 54ची. मग बाबासाहेब धर्मांतर करणार हे क्लिअर झालं होतं, स्पष्ट झालं होतं. हे कशावर स्पष्ट झालं होतं? कारण बाबासाहेब आहे ना बुद्धिजीवी लोकांशी भेटायचं. बाबासाहेबांनी महाबोधी सोसायटीच्या एका अंकामध्ये लिहिलं होतं की आता याचा बुद्धांनी धर्म वाचलं कधी, बुद्धांनी त्याला धर्म वाचलेला आहे पुस्तक. त्या पुस्तकाच्या प्रस्तावनेमध्ये बाबासाहेबांनी हे लिहिलेलं आहे की बाबासाहेबांनी काय केलं की बाबासाहेबांनी लिहिलं आहे की मी बुद्धांनी धर्म हा ग्रंथ का लिहित आहे, त्याचं कारण काय आहे. तर बाबासाहेब काय म्हणतात की मी एका याच्यामध्ये बुद्धावर हे लिहिलं, एक आर्टिकल लिहिलं, लेख लिहिला आणि त्या लेखामध्ये मी असं म्हटलं की बुद्धाचं येशूचं जसं चरित्र आहे तसं चरित्र बुद्धाचं अवेलेबल नाही आहे आणि तसं असलं पाहिजे असं बाबासाहेब तिथं इच्छा व्यक्त करतात. तर काही लोक जे म्हणतात ना बाबासाहेबांनी म्हणतात ना सांगितलेलं स्थान, त्या लोकांनी काय केलं
बाबासाहेबांनाच विनंती केली, बाबासाहेब तुम्हीच लिहा. आणि बाबासाहेबांनी 1951 पासून ती सुरुवात केली होती पुस्तक लिहायला. म्हणजे त्यांच्या डोक्यात ते चालू होतं, त्या हिशोबाने त्यांचा अभ्यास तो चालू होता, बुद्धाने धम्म त्यांचा ग्रंथ लिहायला. म्हणजे बाबासाहेब बुद्ध धम्म स्वीकारणार ही जवळपास काही लोकांना जाणीव होत होती. दुसरी अशी गोष्ट अशी होती की 1954 या मूर्तीचा इतिहास जर आपण बघितला की ही 1954 बाबासाहेबांनी आणलेली मूर्ती आहे. ही मूर्ती कुठून आणली माहिती आहे का? ही मूर्ती रंगून म्यानमार ब्रह्मदेश त्या देशातून आणलेली आहे. ही आपल्या देशातली मूर्ती नाही आहे. तिथून बाबासाहेबांनी ही मूर्ती आणलेली आहे. आणि ही मूर्ती तिथून कशी आणली तर बाबासाहेब 1954 जागतिक बौद्ध परिषदेमध्ये गेले होते आणि बाबासाहेबांनी तिथे ती मूर्ती दिली होती. बाबासाहेब हिंदू होते. बाबासाहेब हिंदू असताना जागतिक बौद्ध परिषदेमध्ये कसे जाऊ शकतात? हिंदू माणूस बौद्ध परिषदेला कसं जाणार? बाबासाहेबांकडे ती नैतिकता होती. आणि म्हणून बाबासाहेबांनी, तुम्हाला सांगतो मी, दिल्लीच्या एका बुद्ध विहारामध्ये 1954 जाण्यापूर्वी बाबासाहेबांनी पंचशील ग्रहण केलं होतं. त्रिशरण पंचशील ग्रहण केलं होतं दिल्लीच्या विहारामध्ये. आणि तिथून बाबासाहेब याला गेले होते, रंगूनला गेले होते. कारण बाबासाहेब पहिलेच बौद्ध झाले होते. बाबासाहेबांनी 56 हा तुमच्या आमच्यासाठी समोर घेतलेला एक तो कार्यक्रम होता. पण बाबासाहेब त्या ठिकाणी गेले. बाबासाहेबांना त्या ठिकाणी बाबासाहेबांची जी विद्वत्ता होती, बाबासाहेबांनी त्या ठिकाणी जो बुद्धाचा जो धम्म मांडला, तो धम्म मांडल्यानंतर त्यांना बाबासाहेबांना मूर्त्या दिल्या, 3 मूर्त्या दिल्या, अशा मूर्त्या सेम अशा. तर ती एक मूर्ती ही आहे. बाबासाहेबांना ब्रह्मदेशातून भेट दिलेली मूर्ती ही आहे. आपल्याला जर एखादी भेट वस्तू दिली तर आपण देतो का कोणाला? बरोबर आहे. पण बाबासाहेबांनी ती समाजासाठी दान दिली. हे बाबासाहेबांमधलं म्हणजे मोठेपण आहे. बरोबर. तर ही मूर्ती दिली बाबासाहेबांनी. हा असा का बुद्ध मूर्तीचा इतिहास आहे. मग आता बाबासाहेब आणि काय झालं की हा तो इतिहास ठीक आहे, पण काय झालं की बाबासाहेब ज्यावेळेस असं वाटलं लोकांना 1935 ला बाबासाहेब धर्मांतर करणार आहे, म्हणून काय लोकांनी काय केलं, वर्ध्याच्या काही लोकांनी तुम्हाला सांगतो अक्षरशः मुसलमान धर्म घेतला. त्यांना काय वाटलं की बाबासाहेब मुस्लिम बनते, बाबासाहेब मुस्लिम बनते. म्हणून त्यांनी काय वाटलं की बाबासाहेबांच्या स्वागतासाठी आपण तयार असलो पाहिजे, म्हणून त्यांनी मुस्लिम धर्म पहिले घेतला. पण बाबासाहेब मुस्लिम बनणार नव्हते. मग बाबासाहेबांनी त्यांना तारीख दिली राजगृहाला जाताना 25 डिसेंबर. आता 25 डिसेंबर का दिली तारीख? जे धर्मांतराचा इतिहास सांगत आहे ना, तो इथं महत्वाचा आहे. 25 डिसेंबर तारीख दिल्यानंतर 25 डिसेंबरला काय असतं? काय असतं? ख्रिसमस असतो. ख्रिसमस असतो 25 डिसेंबरला, आहे ना? 25 डिसेंबरला ख्रिसमस असतो. मग त्यावेळेस आपली बरीच लोक काय होती, बाबासाहेब कशा राहायचे? बाबासाहेब कशा राहायचे? सुटाबुटात राहायचे ना. म्हणजे बाबासाहेब कसे त्यावेळेच्या ब्रिटिशांसारखे राहायचे, इंग्रजांसारखे राहायचे. मग बाबासाहेब कसे सुटाबुटात राहत होते, लोकांना काय वाटतं बाबासाहेब ख्रिश्चन होते. आणि म्हणून आहे ना खूप मोठा लोक ख्रिश्चन होत होता. आणि म्हणून बाबासाहेबांनी तो रोखण्यासाठी ती 25 तारीख निवडली. 25 डिसेंबरला तो मेसेज दिला की आम्ही बुद्ध स्वीकारणार आहोत, म्हणून जे लोक तिकडे जात आहेत त्यांनी थांबायचं आहे. हा संदेश बाबासाहेबांनी दिला. म्हणून बाबासाहेबांच्या तारखा, बाबासाहेबांचे नियोजन, बाबासाहेबांचे प्लॅनिंग हे साधं सोबत प्लॅनिंग नव्हतं बरं. फार आपल्या अनेक दृष्टीच्या पलीकडे आहे. म्हणजे मी ज्यावेळी बाबासाहेबांचे डिग्री आहे, किती डिग्री आहे? 32 डिग्री आहे. एक डिग्री घ्यायला किती दिवस लागतात? एक डिग्री घ्यायला किती दिवस लागतात? एक डिग्री घ्यायला 3 वर्ष लागतात. कमीत कमी 2 तरी लागतात. ठीक आहे, 2 वर्ष 30 वर्ष. बरोबर. 32 डिग्री आहे. किती वर्ष झाले? 2 वर्षांनी बघा 64 वर्ष. हा, म्हणजे माणसाने शिकायचं, कामं करायची की काय करायचं, म्हणजे शिकत राहायचं. किती विचार करा. म्हणजे बाबासाहेबांनी ह्या 32 डिग्री कशा घेतल्या असतील? आज जर मी असं ठरवलं की मला 32 डिग्री घ्यायची आहे, मला अख्खा आयुष्य संपून जाईल, तरी मला डिग्री होणार नाही. इथून पुढे मी तुला 64 वर्ष जगणार. बरोबर ना? म्हणजे बाबासाहेबांची विद्वत्ता किती मोठी होती. बाबासाहेब 8-8 वर्षाचे कोर्स होते शिक्षणाचे, ते 2-2, 2.5 वर्षात संपवायचे. बाबासाहेब एकाच वेळी अनेक कोर्स करत होते. बाबासाहेब एकाच वेळी अनेक पुस्तकं लिहित होते. ही बाबासाहेबांची मोठी विद्वत्ता होती. ही साधी सोपी विद्वत्ता नव्हती. म्हणून बाबासाहेब मोठे मोठे कामं अगदी एका छोट्या आयुष्यामध्ये करू शकले.
आपली अख्खं आयुष्य, आपल्या अख्ख्या पिढ्या बाबासाहेबांनी त्यांच्या अतिशय कमी वर्षाच्या आयुष्यामध्ये बनवलेलं आहे. ही सगळ्यात मोठी क्रांती आहे बाबासाहेबांनी आपल्यासाठी केली. तर 25 डिसेंबर ही तारीख बाबासाहेबांनी आपल्याला दिली आणि म्हणून म्हणतो की बाबासाहेबांची प्रत्येक जी तारीख आहे ती फार महत्वाची आहे. बाबासाहेब प्रत्येक तारीख निवडताना त्या तारखेचा इतिहास, त्या तारखेचा जो काही महत्व आहे तो आपल्यासोबत जोडवतो. मग बाबासाहेबांनी 25 डिसेंबर दिली आणि बाबासाहेब आता 25 डिसेंबरला नवीन देव घेऊन आला. तोपर्यंत नवीन देव घेऊन माहीत नव्हता कोणता देव आणणार आहे, काहीच माहीत नव्हतं. मग सगळी तयारी सुरू झाली. हे मंदिर बांधलं, या मंदिरामध्ये चौथरा तयार केला. हे सगळं असं या टाईपमध्ये तुम्हाला जर दिसतं तसं तयार केलं. आता बाबासाहेबची सगळी वाट बघत आहे. आता बाबासाहेब मुंबई येत आहे, कधी उशीर होतो, कधी काय सांगता येते ना. मग बाबासाहेबांना त्यावेळेस उशीर झाले आहे आणि सगळे लोक असे काव करायला लागले. कारण कसं आहे की आता तुम्ही कार्यक्रम घेत असेल तुमच्यापैकी 4 लोक जाऊन भेटतात का कुणाला तरी. समजा आपल्याला प्रकाश आंबेडकर साहेबांची तारीख पाहिजे किंवा कोणतेही समजा तुम्ही आनंदराज आंबेडकरांची पाहिजे किंवा अजून कोणत्या मोठ्या नेत्याची तारीख पाहिजे किंवा काय असेल नसेल तर तुमच्यापैकी 2-3 लोक जातील ना, सगळे जाणार नाही. हे जे 2-4 लोक जे गेले होते त्याच्यामध्ये हरीश गंगाधर चौरे हे एक महत्वाचं नाव होतं आणि ते गेले होते. मग त्यांना लोकांनी सगळं ते काय तरुण होते, मोठे कार्यकर्ते होते. मग त्यांना लोक सगळे शिव्या द्यायला लागले की अरे तू खोटं बोललास की काय, आम्हाला सांगितलं बाबासाहेब येत आहे, आम्ही सगळी इथं जमलो, बाबासाहेब कुठे आहे, अजून बाबासाहेब नाही आले, किती वेळ झाला. आणि असं लोकांनी फार असं छळायला सुरुवात केली. शेवटी काय झालं की त्याला त्यांनी असं ठरवलं की आता बाबासाहेब जर आले नाही तर मी जाऊन आत्महत्या करतो. तो रेल्वे जात असतो, या रेल्वेखाली जाऊन मी आत्महत्या करतो. आणि मग आता ते टाईम झाला, त्यांनी शेवटी ठरवलं की आता आपण आत्महत्या करायची. आणि तो धावत तो निघाला आत्महत्या करायला, हरीश गंगाधर चौरे. आणि तिथून फटाक्यांचा आवाज आला, बाबासाहेबांचा विजय असो, बाबासाहेबांचा विजय असो असा आवाज येत होता. आणि मग सगळे लोक म्हणतात बाबासाहेबांचा आणि मग ते थांबवलं. बाबासाहेबांचं या ठिकाणी स्वागत झालं आणि बाबासाहेबांनी या ठिकाणी तो पिंपळाचं जे झाड दिसते ते बाबासाहेबांनी त्यावेळी लावलेलं आहे या ठिकाणी. तर हे नाही 56 लावलेलं आहे ते बाबासाहेब लावले. असती आहे बाबासाहेब. तर अशा प्रकारे बाबासाहेब इथं आले आणि बाबासाहेबांच्या सोबत कोण होतं नाही इकडे काय दिसतं तुम्हाला फोटो काय दिसतं माई साहेब आंबेडकर. लोक काय म्हणतात बॉम्बेनं मारलं म्हणतात. काय म्हणतात लोक काय म्हणतात बांबेनं मारलं. आता बाबासाहेब तुम्हाला सांगतो 1951 बाबासाहेब धर्मांतर करणार होते, क्लिअर झालं होतं, बुद्ध धम्म घेणार होते, बरोबर आहे. असं असताना त्या बाईला मारायचं असतं तर एवढे 54 पर्यंत कशाला वाट बघत बसली असती, तिथं बुद्ध मूर्ती बसवेपर्यंत कशाला वाट बघत बसली आणि 56 पर्यंत 5 धर्मांतर करेपर्यंत कशाला वाट बघत बसली असती. हे सगळं खोटं आहे, धर्मांतर खोटं आहे. अशा आपण बौद्ध आहोत, आपण बुद्धीचा वापर केला पाहिजे. कोणी काही सांगते त्याच्यावर विचार म्हणजे काहीतरी विचार करायचा ना. आता तुम्ही इथं आहात, सगळ्या पुरुष मंडळी आहेत, तुम्ही आपण आहोत. आता घरी आपण रोजच भांडण करतो नवऱ्यासोबत, तर आपण मारून टाकतो ना नवऱ्याला, बरोबर ना. कितीही भांडण झाले तरी आपण त्याला जेव्हा जबरदस्ती जीव घालतो, जेव बापा आहे की नाही. भांडण बाजूला तरी आपण जीव घालतो, उपास ठेवतो का नवऱ्याला. सविता महिला त्या काळातल्या महिला होत्या, त्या कसं काय ठेवणार आहे. आता तरी मॉडर्न ठेवली आहे, आम्ही स्वतः गरज नाही डायरेक्ट हॉटेलमधून मागतो, पण त्या काळात ठेवणार होते का असं नाही. यावेळी तुम्ही समजून घ्या की असं काही झालेलं नाही आहे. उगाच म्हणजे माईसाहेबांना बदनाम आपण नाही केलं पाहिजे. त्यांनी त्यांचं पूर्ण आयुष्य हे बाबासाहेबांच्या प्रती समर्पित केलेलं आहे. त्या आमच्यासाठी माईसाहेबांनी एवढ्याच महत्वाचं आहे. बाबासाहेबांचं पूर्व आयुष्य नुसतं रमाईनं सजवलं, बनवलं, घडवलं, तसं ते दीर्घकाळ टिकवण्याचं काम कुणी केलं, माईसाहेबांनी केलं. आणि हे कुठं केलं माहिती आहे का, कुठं केलं आहे, बुद्ध आणि त्याला धम्म या पुस्तकात लिहिलेलं आहे. बाबासाहेब म्हणतात
बाबासाहेब म्हणतात की म्हणजे सविता आंबेडकर नसते तर मी एवढं मोठं लिहू शकलो नसतो, हे काम मी करू शकलो नसतो. ते बाबासाहेब स्वतः म्हणतात. मी आणि तू म्हणजे बाबासाहेबांपेक्षा तुम्ही बाकीच्यांचा ऐकायचा संबंध नाही, बरोबर ना. बाबासाहेबांचा शब्द आपल्यासाठी महत्वाचा. मग या ठिकाणी बाबासाहेबांनी काय केलं, या ठिकाणी बाबासाहेब आले आणि बाबासाहेबांनी या ठिकाणी बुद्धाची ही मूर्ती बसवली आणि या ठिकाणी काय बोलले बाबासाहेब, मी तुम्हाला, हे भाषण फार महत्वाचं आहे. आपण काय म्हणतो बाबासाहेबांचं स्वप्न काय आहे, बाबासाहेबांचं स्वप्न काय आहे, आपण काय म्हणतो प्रबुद्ध भारत बनवणे. प्रबुद्ध भारत बनवणे हे बाबासाहेबांचं स्वप्न आहे, बरोबर ना. प्रबुद्ध भारत बनणे हे बाबासाहेबांचं स्वप्न आहे. पण हे कुठून लक्षात येतं तुमचं माहिती आहे का, 1954च्या या भाषणामध्ये. 1954च्या या भाषणामध्ये बाबासाहेब काय म्हणतात माहिती आहे का, हा जो महाबोधीचा जो संघर्ष चालू आहे ना, हा सुद्धा या ठिकाणी अधोरेखित होतो या भाषणामध्ये. अनेक गोष्टी बाबासाहेबांनी या ठिकाणी अधोरेखित केल्या या भाषणामध्ये. हे भाषण म्हणजे प्रबुद्ध भारताच्या निर्मितीसाठी सगळ्यात महत्वाचं असं भाषण आहे. 1954चं बाबासाहेबांनी या भूमीवर दिलेलं भाषण. बाबासाहेब काय म्हणतात या ठिकाणी, मी तुम्हाला नवीन देव देत आहे, मी तुम्हाला बुद्धाच्या ओटीत टाकत आहे, असं बाबासाहेब म्हणतात. बाबासाहेब म्हणतात की मी सिद्ध करून दाखवी की पंढरीचा पांडुरंग काय आहे, बुद्ध आहे. पंढरीचा पांडुरंग बुद्ध आहे हे सिद्ध करून दाखवी, असं बाबासाहेब त्या ठिकाणी म्हणतात. बाबासाहेब म्हणतात की या देशामध्ये बुद्ध धर्माचा म्हणजे या देशामध्ये बुद्ध धर्माचे शत्रू कधीच राहू शकत नाही. बाबासाहेब या भाषणात म्हणतात की नालंदा जे विद्यापीठ आहे हे बौद्धांचं सगळ्यात मोठं विद्यापीठ होतं, तसं धम्मपीठ आपण तयार केली पाहिजे. काय म्हणतात बाबासाहेब, तशी धम्मपीठ आपण तयार केली पाहिजे. बाबासाहेब या ठिकाणी काय म्हणतात, बाबासाहेब या ठिकाणी म्हणतात की तथागतांच्या नावावर, भगवंताच्या नावावर जमा केलेला पैसा खाऊ नका, बाबासाहेब या ठिकाणी म्हणतात. बाबासाहेब अतिशय महत्वाच्या गोष्टी या भाषणामध्ये तुम्हाला सांगतात. ते भाषण अतिशय महत्वाचं आहे. 1954चं भाषण आहे, तुम्हाला हे कुठेही मिळेल बाबासाहेबांच्या खंडामध्ये, तुम्ही ते नक्की वाचा, फार महत्वाचं भाषण आहे. तर अशा पद्धतीचं भाषण बाबासाहेब या ठिकाणी देतात आणि आपल्याला हा बुद्ध, हा नवीन देव आपल्याला देतात. अशा पद्धतीनं बाबासाहेबांनी या ठिकाणी या बुद्धाच्या मूर्तीची स्थापना केली आहे. बाबासाहेबांनी या ठिकाणी जसं मी तुम्हाला सांगितलं की धम्मपीठ बनवायला सांगितलं. ही जी जागा आहे ही देऊ रोड आहे, इथे देऊगाव आहे, मागे कारला लेणी आहे. या भागात जवळपास 250च्या वर लेण्या आहेत. या भागामध्ये लेण्या कोणाच्या असतात, बुद्धाचीच असतात, दुसऱ्या कोणाच्याच लेण्या नसतात. ज्या आहेत त्या अतिक्रमित आहेत, ते आता सांगायची गरज राहिली नाही, बरोबर आहे. आणि त्या लेण्यांवर सगळीकडे अतिक्रमण झालेलं आहे. मग बाबासाहेबांनी, बाजूला बंगला आहे बाबासाहेबांचा, बाबासाहेबांनी कडे लावला. बाबासाहेबांनी त्या ठिकाणी जवळपास 41 एकर जागा घेतलेली आहे. लोक 250 एकर पर्यंत बोलतात, पण अधिकृतरित्या आपण जे काय डॉक्युमेंट असेल ते बोलू. 41 एकर जागा बाबासाहेबांनी त्या ठिकाणी घेतली होती. कशासाठी, या ठिकाणी धम्मपीठ उभारण्यासाठी. या ठिकाणी बाबासाहेब या ठिकाणावरून, म्हणजे पहिला बुद्ध जर इथं दिलेला आहे, तर या ठिकाणावरून बाबासाहेब एक धम्मपीठाची स्थापना करणार होते. पहिली स्थापना नागपूर, म्हणजे नागपूरला एक आणि या ठिकाणी, अशा पद्धतीनं बाबासाहेबांनी स्थापनेचा विचार केला होता. आणि म्हणून ही जागा बाबासाहेबांनी त्या ठिकाणी निवडली होती असं आपण म्हणू शकतो. कारण कलेगावपासून 5 किलोमीटर दूर आहे. आपण जर एरिया बघितला तर हा सगळा एरिया धर्मपीठाचा एरिया आहे असं आपण म्हणू शकतो. बाबासाहेबांनी तुम्हाला माहिती आहे रमाई ज्यावेळेस म्हणजे गेल्या अतिशय बिमार होत्या. कारण बाबासाहेब काय बोलले होते रमाईला, किंवा रमाईने काय इच्छा व्यक्त केली होती, पंढरपूरला जायचं, बरोबर ना. मग पंढरपूरला जायचं असं रमाई बोलल्या होत्या. बाबासाहेब काय बोलले होते, मी तुझ्यासाठी रामू नवीन पंढरी बनवली, बरोबर आहे. मग आता हे जे धम्मपीठ बनवायचं होतं, हे एवढं मोठी जी वास्तू बाबासाहेबांना बनवायची होती. आणि आता या फोटोमध्ये तुम्ही माईसाहेब बघितले, बरोबर आहे. समजा रमाई जिवंत असं कोण असतं, रमाई असतात. पण रमाईची पहिली पंढरी कोणती असते, कोणती असते, हीच असते ना. आणि म्हणून
ही रमाईची पहिली पंढरी आहे, हे समजून घ्या. या ठिकाणी खऱ्या अर्थाने जर बघितलं तर बाबासाहेबांनी हे जे धम्मपीठ, हे धम्मपीठ बाबासाहेबांनी बनवलं होतं. हे तुमच्या आमच्यासाठी या ठिकाणी सगळ्या पहिलं धम्मपीठ म्हणजेच काय, एक प्रकारचं पहिलं पंढरपूर समजा, जे तुम्ही म्हणताय, ज्याला आपण नागपूर म्हणतो. तर ही 1954 बाबासाहेबांनी बनवलेली ही मूर्ती आहे, ही पंढरपूर आहे. ही बाबासाहेबांनी रमाईसाठी तयार केलेलं पंढरी असं आम्ही मानतो. आणि आज तुम्ही लोक अशा महत्वाच्या ठिकाणी आहात. म्हणजे आज ज्या ठिकाणी तुम्ही बसलेला आहात, तुम्ही विचार करा, तुम्ही आता काही लोकांनी इथे माथा टेकला, या ठिकाणी बाबासाहेबांचे पावलं लागलेले आहे आणि अशा ठिकाणी तुम्ही तुमचा माथा टेकवलेला आहे. ही अतिशय महत्वाची गोष्ट आहे. म्हणजे बाबासाहेब औरंगाबादमध्ये अनेकदा आलेले आहेत, खुलताबादला आलेले आहेत, त्या भागात अनेकदा फिरलेले आहेत, यात काहीच वाद नाही. पण ज्या ऐतिहासिक भूमीवर तुम्ही इथं आहात, इथं बाबासाहेब, बुद्ध आणि रमाई, माईसाहेब या सगळ्यांचा सहवास तुम्हाला इथं भेटतो. हा असा सहवास तुम्हाला नागपूर शिवाय कुठंच भेटत नाही. त्यामुळे आणि पहिलं हे ठिकाण आहे, त्यामुळे या ठिकाणाचं ऐतिहासिक महत्व आपण समजून घेऊ. आणि या ठिकाणी तुम्ही आला, त्यामुळे मी जे तुम्हाला बोललो होतो की आपल्या आयुष्यातली गर्व करण्यासारखी जी गोष्ट आहे ती आज तुमच्यासोबत घडली असं तुम्ही समजा. त्याचं कारण असं आहे की आज तुम्ही रमाईच्या या पंढरीमध्ये आहात, बाबासाहेबांच्या धम्मपीठामध्ये आहात, बाबासाहेबांच्या बुद्धाच्या या वास्तूमध्ये तुम्ही आहात. आणि म्हणून तुम्ही आज खरंच धन्य आहात असं या ठिकाणी आपण म्हणूया. आणि म्हणून तुम्ही धन्य असलेल्या लोकांसाठी तुम्ही स्वतः टाळ्या वाजवून तुमचं तुम्ही स्वागत करा. या ठिकाणी आता शेवटचे 2-3 मिनिटं की हे बिहार बांधायला इतका उशीर का लागला. जसं मी तुम्हाला